घेतला 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 हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यामध्ये वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. त्याचं कारणही तसं आहे कारण की मुलाचं IPL मध्ये सिलेक्शन झाले. लेकाला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप हौस होती, पण घराची परिस्थिती तशी हलाखीची होती, त्याच्यामुळे तो क्रिकेट खेळू शकत नव्हता. पण वडिलांनीही ठरवलं आणि बचत गटातून कर्ज काढून मुलाला क्रिकेटचं ट्रेनिंग दिलं आणि त्याच मुलाची IPL मध्ये निवड झाली. मुलाला जे क्रिकेटचं नॅशनल लेवलला ट्रेनिंग द्यावं लागतं त्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते, म्हणून बचत गटातून 3 लाख रुपयांचं कर्ज काढून त्याला ट्रेनिंग दिलं गेलं आणि नंतर त्याची IPL मध्ये निवड झाली. तुम्हाला ही स्टोरी ऐकून थोडीशी फिल्मी वाटते ना, पण हे खरं झालंय कारण की ही स्टोरी आहे शहापूरमधल्या ओमकारची. त्याची सक्सेस स्टोरी काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. आपण पाहत आहात ABP माझा. ओमकार हा मूळचा शहापूर तालुक्यातील शेरेगावमधला आहे. वडील शेतकरी होते, त्याच्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. 2 वेळेचं जेवण होतं, मात्र क्रिकेटचं ट्रेनिंग घेण्याइतपत पैसे नव्हते. पण लेकाचं स्वप्न होतं आणि वडिलांची जिद्द होती. मोठ्या शहरांमध्ये म्हणजे दिल्ली, त्रिपुरासारख्या ठिकाणी त्याला ट्रेनिंगला पाठवणं हे कुटुंबाला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे बचत गटातून 3 लाखांचं कर्ज त्याच्या कुटुंबाने घेतलं आणि त्याला क्रिकेट खेळवायचं आणि त्यातच त्याला चॅम्पियन बनवायचं हे कुटुंबाने जणू ठरवलंच होतं. आणि अखेर कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्याची निवड IPL मध्ये झाली. ओंकार तारमळेची सनरायझर्स हैदराबादमध्ये निवड झाली. सनरायझर्स हैदराबादने ओंकारला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर आपल्या संघात सामील करून घेतलं. ओंकारचा नॉर्मल बॉलिंग स्पीड आहे 140 किमी प्रति तास. त्याचा स्पीड आणि त्याचा कॉन्फिडन्स हे पाहून सगळेच प्रभावित झालेत. आपलीही मोठी मोठी स्वप्न असतात, आपल्याला ती पूर्ण करायची असतात, पण परिस्थितीच अशी काही नाजूक असते की आपल्याला तिच्यासमोर गुडघे टेकावे लागतात. पण ओंकार तारमळे हे जिवंत उदाहरण आहे की तुम्ही प्रयत्न करायचे ठरवले आणि यश मिळवायचं ठरवलं तर परिस्थिती ही तुमच्यासमोर गुडघे टेकते.